काँग्रेसने पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची केली निवडणूक आयोगाकडे तक्रार. निवडणूक प्रचाराच्या दरम्यान खोटी विधानं केल्याचा आरोप. मुंबई जोडण्याची महायुतीची भूमिका तर महाविकास आघाडीची मात्र तोडण्याची भाषा. पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवरती निशाणा. काँग्रेस एससी आणि एसटींचं आरक्षण घालवणार, मोदींचा आरोप. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या तोंडामधून हिंदू हृदय सम्राट वदवून दाखवा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आव्हान. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या हाती आपला रिमोट कंट्रोल दिला, मोदींचा ठाकरेंवर निशाणा. मुंबईच्या विरोधामध्ये कुणी षडयंत्र रचलं तर त्यांना सोडणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा. देशाच्या इतर भागामध्ये मुंबईचं उदाहरण दिलं जातं, मोदींचं वक्तव्य. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्र पिंजून काढणार. आज राज्यभरामध्ये एकनाथ शिंदेंच्या 2 तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या प्रत्येकी 3 सभा. अमित शहांची आज हिंगोलीसह यवतमाळच्या उमरखेड आणि चंद्रपूरमध्ये सभा. हिंगोलीच्या रामलीला मैदानावरती सभेची जोरदार तयारी. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. ठाण्यामधल्या मोह विद्यालयामध्ये व्यापारी आणि महत्त्वाच्या व्यक्तींसोबत बैठका घेणार. त्यानंतर नाशिकमधल्या बुद्धजीवींसोबत संवाद. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यामध्ये आज शरद पवारांच्या 4 जाहीर सभा. अजित पवार गटामध्ये गेलेल्या हसन मुश्रीफ आणि राजेश पाटील यांच्या मतदारसंघावरती शरद पवार यांचं लक्ष. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या 2 जाहीर सभा. सिल्लोड आणि वैजापूर मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या सभांचं आयोजन. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते आज मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार. एमआयजी क्लबमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कच्या सभेचा सस्पेन्स कायम. सभेला मिळणारी परवानगी अजूनही लांबणीवर. शासन स्तरावरती अद्यापही निर्णय प्रलंबित. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्ष आग्रही. माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे यांची सभा. महेश सावंत यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. चुलत भावाच्या विरोधात आदित्य ठाकरे प्रचाराच्या मैदानात. हेलिकॉप्टर, विमान आणि रस्त्यांवरून येणाऱ्या नेत्यांवरती निवडणूक आयोगाची करडी नजर. प्रचार बंद होईपर्यंत निवडणूक आयोग नेत्यांची तपासणी करणार. शिक्षक हे मोठ्या प्रमाणावरती विधानसभेच्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले. त्यामुळे शिक्षकांच्या अभावी ज्या ठिकाणी शाळा भरवणं हे शक्य होणार नाही, अशा शाळांना 18 ते 20 अशी 3 दिवस सुट्टी जाहीर. बटेंगे तो कटेंगेच्या प्रचाराला समर्थन करत नाही. एबीपी माझाच्या कट्ट्यावरती भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. बटेंगे तो कटेंगे ही भाजपची अधिकृत घोषणा नाही. भाजपचे नेते अशोक चव्हाण यांचं मोठं वक्तव्य. बाहेरील कुणीतरी हे पसरवलंय. चव्हाण यांचा योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याविषयी आक्षेप. बटेंगे तो कटेंगे अशा घोषणा महाराष्ट्रामध्ये चालत नाहीत. भाजपच्या नेत्यांना या घोषणेमधून नेमकं काय साधायचंय आणि काय करायचंय? इंदापूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचा सवाल. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी एकत्र येऊन भाजपच्या सोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गद्दारीचा प्रश्न येत नाही. मंत्री दिलीप वळसे पाटील यांचं शरद पवार यांना प्रत्युत्तर. अहिल्यानगरमध्ये थोरात आणि विखे यांचा संघर्ष शरद पवार यांच्यामुळे वाढला. माझा कट्ट्यावरती राधाकृष्ण विखे पाटील यांचा शरद पवारांवरती गंभीर आरोप. राहुल गांधींनीच आम्हाला काँग्रेसमधून बाहेर ढकललं. भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा एबीपी माझाच्या कट्ट्यावरती मोठा गौप्यस्फोट. राहुल गांधींनी सुजय विखेंना काँग्रेसच्या ऐवजी राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी सांगितलं होतं, विखेंचं वक्तव्य. राहुल गांधींचा महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांशी संवाद. शेतकऱ्यांनी सांगितलेल्या राहुल गांधी यांना समस्या. महाविकास आघाडीचं सरकार आल्यास कर्जमाफी करणार, राहुल गांधी यांची ग्वाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधींची नांदेडच्या मध्यवर्ती बस स्थानकाला भेट. प्रवाशांसोबत राहुल गांधींनी मारल्या गप्पा आणि गप्पा मारत घेतला उसाच्या रसाचा आस्वाद. यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी. नांदेडमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी महिलांसोबत साधला मराठी भाषेमधून संवाद. मी माझ्या मराठमोळ्या भावा बहिणींवरती खूप प्रेम करतो. संवाद साधत असताना राहुल गांधींचं वक्तव्य. रायगडच्या कर्जतमध्ये आदित्य ठाकरेंची सभा. आदित्य ठाकरेंची कर्जत खालापूर मतदारसंघामधल्या शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्यावरती टीका. शेतकऱ्यांची जमीन हडपण्याचं काम सुरू असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप. दापोलीमधल्या सभेमध्ये आदित्य ठाकरे यांची रामदास कदमांवरती टीका. ज्यांना आपलं समजायचो, काका म्हणून हाक मारायचो, त्यांच्या मुलांना आम्ही आमचे मित्र समजायचो, ते खोके सरकारमध्ये गेले. दापोलीमध्ये रडणारे गद्दार आहेत, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य.
आदित्य ठाकरेंना जनाची नाही तर मनाची लाज असती तर योगेश कदम याला गद्दार म्हणायची हिंमत झाली नसती. रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवरती टीका. आम्ही मतदान केलं म्हणून हे खासदार झाले. संजय राऊतांचे धंदे आम्हाला माहिती आहेत. गुलाबराव पाटील यांची राऊतांवर टीका. बंदा म्हात्रे आमच्याकडे होत्या तेव्हा त्यांची भाषा चांगली होती, मात्र आता भाजपच्या संगतीत जाऊन त्यांची भाषा बिघडली. बेलापूरच्या सभेमध्ये सुप्रिया सुळे यांची बंदा म्हात्रेंवर टीका. वर्ध्याच्या आर्वीमधल्या सभेमध्ये रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांवरती सडकून टीका. फडणवीस अतिशय खोटं बोलणारं व्यक्तिमत्व, नेताच एवढं जर खोटं बोलत असेल तर उमेदवारांचं काय? रोहित पवारांचा हल्लाबोल. लाडकी बहीण योजना नसून ती लाडकी खुर्ची बचाव योजना आहे. रोहित पवार यांची लाडकी बहीण योजनेवरती टीका. आरतीसाठी सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन नरेंद्र मोदी यांनी न्यायव्यवस्थेचा पाया कमकुवत केला. असीम सरोदे यांचं मोदींविषयी वक्तव्य. नवाब मलिकांचा जामीन रद्द करण्यासंदर्भातली याचिका प्रथमदर्शनी तथ्यहीन, उच्च न्यायालयाचा निष्कर्ष. मलिकांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याच्या भूमिकेवरती सुद्धा न्यायालयाचा सवाल. 9 डिसेंबरला पुढची सुनावणी. रश्मी शुक्ला यांच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका. शुक्लांना पुन्हा सेवेमध्ये घेतलं जाऊ नये अशी मुंबई काँग्रेसची याचिकेच्या माध्यमातून मागणी. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील 16 नोव्हेंबरला येवलाच्या दौऱ्यावरती. येवला लासलगाव मतदारसंघामध्ये जरांगेंचा सांत्वनपर दौरा. जरांगेंच्या दौऱ्यामुळे भुजबळांचं टेन्शन वाढणार. पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी. नेवासा इथल्या हेलिपॅडवरती तपास पथकाकडून उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी. बॅगांच्या तपासणीवरून उद्धव ठाकरे एवढी बोंबाबोंब कशासाठी करतायत? संजय निरुपम यांची उद्धव ठाकरेंवरती टीका. शिंदे फडणवीसांची बॅग सुद्धा तपासली, त्यांनी बोंबाबोंब केली नाही. निरुपम यांची प्रतिक्रिया. जालन्यामधल्या हेलिपॅडवरती अमित देशमुख यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक विभागाच्या पथकाकडून तपासणी. गोंदियामध्ये नाना पटोले यांच्या बॅगांची तपासणी. तिरोडा इथल्या हेलिपॅडवरती निवडणूक आयोगाच्या पथकाकडून बॅगांची तपासणी. सांगलीच्या मिरज मतदारसंघामध्ये हेलिपॅडवरती पंकजा मुंडेंची बॅगांची तपासणी. भाजपचे उमेदवार सुरेश खाडे यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे यांची सभा. वर्ध्याच्या आर्वी विधानसभेमधील शिवसेनेचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा प्रहार पक्षामध्ये प्रवेश. बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. ठाण्यामधील शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी 15 वर्षांमध्ये केलेल्या विकास कामांचा वचननामा केला प्रसिद्ध. मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकारानं अनेक विकास कामांना गती मिळाली. प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. रत्नागिरीच्या जयगड JSW हेलिपॅडवरती उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी. सामंत यांनी दर्शवली निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचं पालन करण्याची तयारी. रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघामधून उदय सामंत 5व्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात. सामंत यांनी वाटदमध्ये मेळावा घेऊन भरभरून मतदान करण्याचं केलं आवाहन. हडपसरचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र महानगरपालिका आवश्यक. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास हडपसरची स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करण्याची घोषणा. इम्रान प्रतापगडींच्या सभेला पोलिसांची परवानगी नाही. यशवंत सिंग ठाकूर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला वाहतूक कोंडीचे कारण देत परवानगी देण्यासाठी पोलिसांचा नकार. भांडूपमधील मनसेचे उमेदवार शिरीष सावंत यांच्या प्रचाराला प्रकाश महाजन आणि वैभव खेडेकर यांची हजेरी. यावेळी कलाकारांनी पथनाट्याच्या माध्यमातून मांडल्या भांडूपमधल्या समस्या. नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद. नाशिक पूर्व मतदारसंघामधील महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांच्या वाहनावरती हल्ला. पैसे वाटप थांबवल्याचा भाजपचा दावा. खासदार सुप्रिया सुळे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात. महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते आणि भाजपच्या समर्थकांमध्ये झालेल्या बाचाबाचीच्या नंतर सुळेंची पोलीस आयुक्तांशी चर्चा. डोंबिवली पश्चिमेमध्ये भाजपचे पदाधिकारी जुगल उपाध्याय यांच्या कार्यालयामध्ये अज्ञातांकडून तोडफोड, शिवीगाळ सुद्धा केली. विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल. नाशिकच्या येवल्यामध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई. एटीएमच्या वाहनामधून 41 लाख रुपयांची रोकड जप्त. पैशांची पावती आणि प्रत्यक्ष रकमेमध्ये 10 लाखांची तफावत आढळल्यामुळे कारवाई. संभाजीनगरहून जळगावकडे जाणाऱ्या चेकपोस्टवरती 19 कोटींचं सोनं आणि चांदी पकडली. जळगावमधल्या नामांकित सराफाचं सोनं असल्याची माहिती.
अमरावतीमध्ये पोलिसांकडून 5 कोटी रुपयांची चांदी आणि सोनं जप्त. नागपुरी गेट पोलिसांकडून प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू. आचारसंहिता भंगाच्या 6,381 तक्रारी निकाली तर 536 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड मतदारसंघामध्ये 69 वर्षांच्या आजींचं गृहमतदान. अंधानेर गावामधल्या गंगूबाई बन यांनी बजावला मतदानाचा हक्क. विद्यार्थ्यांच्या पोषण आहारामधील चॉकलेट पोत्यांमध्ये भरून रस्त्यावरती फेकून दिलं. वाशिम शहरामधल्या वाशिम हिंगोली मार्गावरच्या रेल्वे उड्डाण पुलाजवळची घटना. हे चॉकलेट्स नेमकी कोणी रस्त्यावरती फेकली असाही प्रश्न. भंडारा जिल्ह्यामधल्या लोहारा लेंडेझरी रस्त्यालगतच्या जंगलामध्ये दिसला काळा बिबट्या. राज्यामधल्या पेंच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासह रत्नागिरी आणि आता भंडारा विभागामध्ये सुद्धा काळ्या बिबट्याचा वावर. केंद्र सरकारचा सुमारे 1 कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारक 8व्या वेतन आयोगाची आतुरतेनं वाट बघतायत. हा वेतन आयोग 2025 पासून लागू होण्याची शक्यता. 8वा वेतन आयोग लागू झाल्यास किमान मूळ वेतन 18,000वरून 34,000 होणार. घाऊक महागाईने गाठला 4 महिन्यांचा उच्चांक. गाजर 120 रुपये तर लसूण 400 रुपये किलो. ऑक्टोबर महिन्यामध्ये घाऊक महागाई 2.36% वाढली. मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता खालावण्यास सुरुवात. रस्ते आणि बांधकामासह सर्व प्रकारच्या कामांच्या ठिकाणी कंत्राटदारांना पर्यावरण मॅनेजमेंट प्लॅनचे 27 नियम पाळणं बंधनकारक. दिल्ली एनसीआर मधील प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली. आजही दिल्लीच्या अनेक भागामध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक 400च्या पार. वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीमधल्या सर्व शाळांचे 5वी पर्यंतचे वर्ग ऑनलाईन भरवले जाणार. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा निर्णय. अभिनेता शाहरुख खान धमकीच्या प्रकरणी आरोपीला 18 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी. मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय. श्रीलंकेमध्ये पार पडलं संसदेच्या 225 जागांसाठीचं मतदान. बहुमत मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला 113 जागांची आवश्यकता. ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर आत्मघाती हल्ला. न्यायालयाच्या इमारतीच्या पार्किंग परिसरामध्ये पहिला स्फोट झाला. त्यानंतर लगेच काही सेकंदामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या समोर दुसरा स्फोट. एकाचा मृत्यू, 2 जखमी. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याबद्दल रोमच्या न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयावरती एलॉन मस्क यांची टीका. यावरती इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ मॅटारेल यांच्या मस्क यांना इटालियन राजकारणापासून दूर राहण्याच्या सूचना. लडाखच्या झोझिला पासमध्ये हंगामामधली पहिली बर्फवृष्टी. संपूर्ण रस्त्यावरती बर्फाची चादर. रिलायन्स आणि डिझने या जॉईंट व्हेंचरवरती शिक्कामोर्तब. 69,352 कोटींचा संयुक्त उपक्रम. नीता अंबानी या उपक्रमाच्या प्रमुखपदी. कांतारा चॅप्टर 1 साठी ऋषभ शेट्टीनं उभारला कदंब साम्राज्याचा सेट. कांतारा या सुपरहिट चित्रपटाचा हा प्रिक्वेल आहे. ब्रिटिश लेखिका समांथा हार्वे यांच्या ऑर्बिटल या कादंबरीला 2024चा बुकर पुरस्कार मिळालाय. ऑर्बिटल ही बुकर जिंकणारी अवकाश क्षेत्रावरती आधारित पहिलीच कादंबरी. पुरस्काराची रक्कम 50,000 पाऊंड. अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांच्या जीवनावरती आधारित अग्नी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित. प्रतीक गांधी, दिव्येंदू सय्यामी खेर, सई ताम्हणकर यांच्या मुख्य भूमिका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.